गुड मॉर्निंग मंडळी, मी स्नेहा द रेडी वुमन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आता आज रविवार आहे आणि रविवारी सकाळ सकाळी मी तुम्हाला माझं तोंड का दाखवते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण मी प्रश्न बरोबर पडलाय। पण मी तोंड ह्यासाठी दाखवते कारण मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत पास्ताची रेसिपी, जी 1 तासापूर्वीच माझ्या मैत्रिणीने मला शिकवली आहे आणि मी पुन्हा एकदा पास्ता बनवते माझ्या एका वेड्या मित्रासाठी। सो इथे बॉईल करण्यासाठी मी पाणी ठेवलंय आणि हा पास्ता आहे। हा पास्ता बॉईल करणार आहे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे, तोपर्यंत स्टे ट्यून बाय। सो इथे घेतला आहे मी 1 टमाटर आणि 1 कांदा, हे आहे आपलं हेलमन्सचं मेयोनीज आणि ह्यात आहे बटर। इथे मी पास्ता उकळण्यासाठी ठेवला आहे, थोडंसं पाणी ॲड केलं, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड केलं आणि हा उकळायला ठेवलाय मी। थोडा गॅस फास्ट करते, पास्ता जास्त पण उकळवायचं नाहीये, म्हणजे थोडा सॉफ्ट होईल ह्याप्रमाणे तो उकळवायचा आहे। मगाशी जो पास्ता मी बनवला होता हा टेस्टला खूप छान झाला होता, बट थोडासा चिवट होता। सो आता मी ते लक्षात ठेवते की ह्याची कन्सिस्टन्सी थोडी सॉफ्ट असली पाहिजे। गॅस बंद करते, इथे मी रेडी ठेवले आहे, पास्ता छान गाळून घेऊ। थोडासा आता आपण ह्याच्यातून पाणी ड्रेन होईपर्यंत ठेवणार आहोत। कढईमध्ये मी बटर आणि तेल थोडं थोडं प्रमाणात घेतलंय आणि आता बारीक चिरलेला कांदा पहिला आपण टाकणार आहोत। कांदा पूर्ण टाकून झाल्यावर थोडा वेळ तो परतायचा आहे, तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत, एकदम हलका ब्राऊन नाही पण पिंक होईपर्यंत तरी। छान बटर मध्ये कांदा परततोय, मी बटर मुद्दामून इथे गार्लिक बटर वापरलाय, म्हणजे थोडासा गार्लिकचा पण टेस्ट येईल। तो कांदा परततोय तोपर्यंत मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे। हल्लीच माझा बर्थडे होऊन गेला होता आणि माझ्या बर्थडेला माझ्या मित्राने एक छान सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे, जे माझ्या यूट्यूब चॅनलसाठी खूप कामाचं आहे। सो हा माईक त्याने मला दिलाय, तर विचार केला की आजपासूनच मी हा वापरायला सुरुवात करते। कसा आहे, ह्याच्यामध्ये कनेक्टर आहे, माईक आहे आणि जर तुमचा फोन आयफोन असेल तर ते आयफोनला लागणारं जे कनेक्टर येतं ते सुद्धा आहे। सुरुवात करते आजपासून वापरण्यासाठी। किश झालेला आहे, आता मी ह्यात बारीक कापलेला टोमॅटो टाकते। टोमॅटो आणि कांदा छान भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा परतत असतानाच मी थोडंसं मीठ टाकते, अगदी थोडं। नंतर परत आपण पास्ता ऍड केल्यावर थोडं मीठ टाकणार आहोत। टोमॅटो छान भाजून झालंय, कांद्यामध्ये परतून झालंय। तो आता मी यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार आहे। लाल तिखट तुम्ही कोणत्याही ब्रँडचं टाकू शकता, तुमच्या घरामध्ये जे लाल तिखट असेल। मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे कारण स्पायसीनेस येण्यासाठी मी अजून एक प्रकार ह्यात ऍड करणार आहे नंतर। आता ह्यामध्ये थोडंसं ऑरिगॅनो, थोडेसे चिली फ्लेक्स, हेच ते तिखट होतं जे मी परत ऍड करणार होते, हे टाकून आता ह्यामध्ये एकदम थोड्या प्रमाणात मी मेयोनीज टाकते। थोडा चीजी फ्लेवर येण्यासाठी मी ह्यामध्ये टाकलंय, आणि हे स्किप पण करू शकता। तो हे आपला पास्ता मसाला रेडी आहे। आता जो पास्ता आपण बॉईल केला होता तो टाकणार आहोत। हा पास्ता आपण बॉईल केला होता मगाशी। हा सगळा मसाला पूर्ण पास्ताला लागेपर्यंत हलवायचा आहे।
सो हे चीज आहे. मगाशी मी इन्ग्रेडियंट्स दाखवताना मी हे दाखवलं नाही, कारण तेव्हा माझं चीज दुकानातच होतं. तो आता आलाय चीज. सो हे मी ह्यामध्ये थोडंसं किसून टाकणार आहे. गॅस मी बंद केलाय, कारण जेवढा वेळ पास्ता गॅसवर राहील तेवढा तो मग थोडासा कडक होत जाईल, म्हणजे सॉफ्टनेस नाही राहणार पास्तामध्ये. थोडा वेळ फक्त झाकण ठेवते चीज पास्तावर सॉफ्ट होण्यासाठी. हे मी असं झाकण ठेवते. पास्ता रेडी आहे. आता आपण ह्याला मस्त आपल्या बाउलमध्ये काढून घेऊया. थोडं चीज मी ठेवलं होतं उरलेलं पास्तावर टाकण्यासाठी. सो आपला पास्ता रेडी आहे विथ चीज. हॅपी फ्रेंडशिप डे.